हे बघा मित्रांनो, आलोय मेरकरवाडा जेटीवरती. खूप दिवसांनी आज आलोय मेरकर जेटीवरती. हे बघा ही जेटी आहे आणि ह्या बोटी आहेत ना रे, हा मोठ्या मोठ्या बोटी आहेत. ह्या बघा इकडे लागले आहेत. हा पूर्ण त्या टोकापासून ते तिकडे त्या टोकापर्यंत बोटी आहेत, भारी आहेत. आणि मच्छी मार्केट पहिलं इकडे होतं, त्याला तिकडे आतमध्ये टाकलं, ते बघा तिकडे बांधलेलं आहे बघा, तिकडं आहे. आणि हे आहे मेरकरवाडा जेटी, बघू शकता तुम्ही, एक नंबर भारी आहे. आणि इथं मच्छीचा लिलाव होतो आणि मोठ्या प्रमाणात मच्छी येते इथं. मोठी बघू शकता तुम्ही, बोटीचं नाव बघा, सफा मारवा जानी ना, अल्फत्ता. हे बघा ह्या बोटी आहेत. संध्याकाळचा टायमिंग आहे, सूर्य पण बाहेर आला बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रुपेंद्र स्टाईल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवसांनी मिळालो आणि जस्ट आलो आहे मेरकरवाडा जेटीवरती. आज मेरकरवाड्याच्या जेटीच्या बाजूला मच्छी मार्केट नवीन खुललं आहे आणि तिथे मच्छीचा लिलाव होतो वगैरे आणि मच्छी पण सुटली जाते. तर मी आणि शेख ते दोघे आलो आहे. आता जस्ट कामावरून सुटलो, आज खाली आलो इकडे आणि तुम्हाला दाखवतो आहे बघा, गुलबहार विक्रिया पटेल मच्छी मार्केट लिलाव मेरकरवाडा रत्नागिरी, त्या जेटीवर तर मी आलो आहे. आता आम्ही दोघं चाललो आतमध्ये, त्याला मच्छी पण घ्यायची थोडी आणि तुम्हाला मच्छी पण दाखवतो. चला डायरेक्ट जाऊया, डायरेक्ट आतमध्ये चल. आता बघा मित्रांनो, हे आहे मच्छी मार्केट. हे बघा इकडे बाहेर पण आहेत बसलेले आणि आतमध्ये पण आहेत. पूर्ण मच्छी मार्केट आहे. हे बघा, हे बघा, हे बघा मच्छी. हे काय आहे? बोंबील. केवढे आहे बघा, चिंगूल बघा केवढे आहेत ते, एवढे मोठे चिंगूल आहेत. हे आहेत पापलेट. पापलेट कसे? 900 रुपये किलो आहे. आणि सावदाळे 250 रुपये किलो. एक नंबर आहेत, मोठे मोठे आहेत. आणि हे काय आहे? दाखव रे एक. काय काढ 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 काढ. हा बघा, कच्चं दर किंवा त्या बघा केवढा आहे ते, भारी आहे ना. केवढे काय आहे, भारी आहे रे. हां, बांगडे कसे? बांगडे कसे हो? काय 200 रुपये किलो? बांगडे कसे? 200 रुपये किलो. हे बघा 200 रे, किती स्वस्त आहेत बघा. हा बघा मोठा पापलेट आहे, केवढा आहे बघा. हा पापलेट बघा केवढा आहे तो. ही सुरमई. सुरमई ना, हे काय चिंगूल. ही बारकी सुरमई आहे, ही मोठी सुरमई. ही कशी हो? ही कशी? 700. आणि ही 700. आणि ही बघा केवढे अजून मच्छी आहे आपल्या पुढे बघायची आहे बघा. हे गेजर आहेत, गेजर बघा. हे कसे किलो? 120 रुपये किलो. हा किलो, हा 120 रुपयाला. केवढा आहे बघा मोठा तो, एवढा मोठा 120 रुपये आहे. मस्त. आणि बांगडा वाटा 50चा वाटा. किती आहे बघा, 50ला किती आहे बघा. 2, 4, 8, 10, 12, 14, 16 मासे 50 रुपयाला. आणि मुंबईला गेलात ना 200-300 रुपयाला असं. आणि हे मोठे, अरे हे घे ना 50 रुपयाला. किती मोठे आहेत. आणि हे कसे? कुठला? थांबा आधी, नका काढू, बेल आहे. हां तेच. हे बघा, हे काय? ही सुरमईचा वाटा कसा? सुरमईचा वाटा कसा? हा जो भारी, एवढे 400. आणि ते बारके हे बघा, एवढे 400 सुरमई, एवढे मोठे 400. त्याला एक नंबर मासे, एक नंबर आहे बघा केवढे मोठे. हे काय करली ना, ते कसे? हा 200ला एक आहे, केवढा मोठा आहे बघा. हा 150ला 2 आहे. इकडे बांगडे आहेत, किलोवर आहे. जाऊया पुढं अजून बघूया. चल अजून हे भरतेकशी मार्केट. हे बघा, हे बंद आहे, अजून खुलायचं आहे, यायचं आहे. मित्रांनो, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठं हे जेटीज आहे, म्हणजे मेरकरवाडा जेटी. आणि तिथं आलो लिलावाला वगैरे. इकडे कुर्ले खेकडे वगैरे, इकडे आहे चिंगला आहे. खेकडे कसे हो? 100ला वाटा आहे. आणि हे किलो कसे? 400 रुपये चिंगले किलो आहे.
हे सर्व पूर्ण जेटीच आहे, एक नंबर जेटी आहे भारी आहे. आणि मासे ना भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात तिथे. आता बघा किती आहेत ते बघा, हे काढतायत. आता आपण इथे विचारूया, इथे काय पॉम्पलेट आहे, हे मोठे पॉम्पलेट आहेत. सौंदाले कसे हो? सौंदाले कसे आहे? सौंदाले कसे हो? 300 रुपये किलो आहे बघा, मोठे आहेत सौंदाले. हा बघा, मला माझा फेवरेट मासा आहे सौंदाळा, एक नंबर खायला भारी. 300 रुपये किलो. किलोवर घ्यायचे म्हणजे भारी पडतात आपल्याला. लिलाव असतो इकडे संध्याकाळी. हा बघा इकडे गेजर बघू शकता. हा बघा किती मासे आहेत, किती प्रकारचे मासे आहेत बघा. हे बघा इथं पण आहे ते. हे काय आहे माहीत नाही, कालवी खाडवी काय आहे, काय आहे? चिंगले एवढी चिंगलं आहे ते बघा, आजी चिंगले बोलली. हे काय आहे? माकुल आहे. माकुलाचा वाटा कसा हो? हा बघा 100 रुपयाला, 100 रुपयाला किती आहेत बघा. आणि सौंदाळे 200 रुपये किलो. हा वाटा आहे की 200 रुपयाचा? 220चा वाटा आहे हा. केवढा मासा आहे तो, बापरे. हा बघा इथून सुरमई काय आहे? सुरमई आहे काय हा? हे मित्रा हे काय आहे बघा, केवढा आहे बघा. बांगडे हे काय आहे, कुठले मासे? इकडे बाहेर आहे, हे मच्छी मार्केट आहे बांधलेलं. त्याच्या बाजूला पण विक्री होती मच्छीची. हे बघा किती गर्दी आहे बघा इकडे. तिकडे पुढं जाऊया, पुढून बघत बघत येऊया. हे बघा हे वाटे आहेत, वाट्यावर मग विकतात. सौंदाळे कापटे बिपटे सर्व आहेत. मागच्या वेळेस ना आम्ही 50 रुपयाला भरपूर नेले होते. मग इकडे मुळ्याचा वाटा आहे. हा वाटा कसा हो? 200 रुपये. 4 मासे आहेत पण काय मारले हे सगळे सब. हे कसे किलो? 250 रुपये किलो. चला पुढे बघूया तिकडं. चला पुढे बघूया. हे बघा खेकडे. हा सॉरी हा पडेल. हा बघा इथे खेकडे कसे आहेत हे खेकडे? 100 रुपये. बघा 100 रुपयाला केवढे आहेत बघा. 2 4 6 8 9 10 आहेत. हा बघा केवढी मोठी कुर्ली आहे ही. बघा कुर्ली बघा केवढी आहे ती. हे कुठले काय बोलले खेकडे? खेकडे कुठले? एवढी सगळी हो. हे बघा याच्यावर बांगडी बघा किती आहे बघा. 100 रुपये. खाऊन खाऊन कंटाळा येईल एवढी 100 रुपयाला न्यायची आहे. चांगले ताजे आहेत काय? घेऊ काय? हे बघा घे ना, भाट्यात देतो. घे ना, घे 100 रुपयाला. देऊन टाकतो हा? घे 100 रुपयाला घे. ह्यांच्याकडनं घेऊन टाक. धर घेऊ काय सांग. कमी करा काहीतरी. ते पण आहेत ना, एवढे नाही आहेत रे. अरे मी म्हणतो भाट्यात देऊन टाकतो काका. 100 रुपयाला बरोबर आहे. किती आहेत बघा, किती आहेत बघा. टाक घे घेऊन टाक. काकाला देतो. हे घे हे बघा. आता ही बांगडी पूर्ण 100 रुपयाला. किती आहे बघा. हा मरणाची आहे. ह्या आजींकडे आलात ना, इथंच असता काय? इथंच असता ह्या आजी इथंच आहे बघा. ह्या बांगडी बघा किती आहेत त्या, आणि ताजी आहेत. 50 नाही हो. हे बघा माझ्याकडे बांगडी पण चांगली आहे, मस्त आहे, एवढा घ्यायला नाही आलो मी. एक नंबर आहे. आणि किती आहेत बघा 100 रुपयाला. हेच जर तुम्ही मुंबईला गेलात ना तर 400-500 रुपये सांगतील याचे. 2 पिशव्या भरल्या. ही एक पिशवी 100 रुपयामध्ये आणि ही एक पिशवी, अशा 2 पिशव्या भरल्या. एवढी बांगडी भेटली आपल्याला. बर्फ टाकतात त्याच्यावरती म्हणजे घरी जाईपर्यंत जरा ताजं तरी राहील नीट. आता 2 पिशव्या भरल्या आहे. 2 हातात 2 घेतल्या आहेत. 2 हातात 2 100 रुपयाची बांगडी दिली ना. भरपूर बांगडी म्हणजे भरपूर. खायलात ना, खाऊन खाऊन कंटाळा येईल एवढी बांगडी दिली आहेत. मरणाची बांगडी आहेत. अजून आजूबाजूला आहेत मासे. तिकडे बले आहेत. बले बघूया जरा. बले आहेत बांगडे. बल्ले कसे? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो यांच्याकडे. तिकडे बघूया. हवा इकडे चिंगले आहेत. चिंगले तेव्हा छोटे सौंदाले आहेत. हे कसे? हे कसे हो? छोटे सौंदाले. छोटे सौंदाले हे किती कसे? 300. एवढे मिक्स आहे. मिक्स आहे. हे काय आहे? हा हे बघा कसे? हे किलो कसे? मित्रांनो आता बांगडी घेऊन झाली. आता इकडे बाहेर फिरलो. बाहेर भरपूर आहे. इकडे बाहेर पण मच्छी मार्केट भरपूर लागतं. आणि परत आता आतमध्ये चाललो तिकडे.
तिकडे मगाशी आपण बघले ना, म्हणजे पूर्ण लागली नव्हती ही दुकानं, थोडीफार लागली. पण हा मस्त भारी भारी मच्छी आहे, एक नंबर आहे. चला आता तिकडे जाऊया आणि जरा बांगडे आणि सौंदाळे उघड्या तिथले. आता हे घेतले जे तर भरपूरच झालेत, अजून तिकडे बघू. चला बघा मित्रांनो, 250 रुपये घेतो ना, केवढा आहे बघा. 250 रुपये घेतात, 250. 300 रुपये आहे, 250ला ते. मला वाटा घेतला इथं जो होता ना, तो वाटा घेतला आता आणि परत आता लावता नाही परत. हे बघा मच्छी. आणि चला ह्या 2 पिशव्या आणि ही 1 पिशवी, अशा 3 पिशव्या झाल्यात आमच्याकडे. आणि आता इथून निघतो घरी. चला नक्की या मिरकरवाड जेटीवरती एक नंबर मच्छी भेटते. आपली मच्छी घेऊन झाली आहे मिरकरवाड जेटीवरती, पाहू शकता. ही पूर्ण मच्छी विक्री केंद्र आहे इथं बघा. आणि मच्छी वगैरे आपली घेऊन झाली आहे. माझ्याकडे 50 वाटाचा रुपये वाटा घेतला, याच्याकडे 2 वाटे आहेत. हे बघा असे 3 वाटे झालेले आहेत. आता मच्छी सांभाळायचं म्हणजे जीवावर आलं. हे की मच्छी एक नंबर भेटते आपल्या रत्नागिरी मिरकरवाड जेटीवरती. आणि खूप सारी मच्छी भेटते. 50 रुपयामध्ये जवळजवळ 15, 17, 18 बांगडे. हेच जर तुम्ही बाजारात घ्यायला गेलात ना, 200-300 रुपयाला देतील. आता दारावर येणारे मच्छीवाले बघा 50 रुपयाला 4 ते 5 बांगडे देतात. मुंबई ठिकाणी गेलात तर 200 रुपयाला 7-8 बांगडे देतात. पण आपल्या रत्नागिरी जेटीवरती ना खूप स्वस्त भेटते. आणि इकडे लिलाव होतो मेन म्हणजे. त्याच्या आधी पण व्हिडिओ बनवली होती पण लिलावाची नाही. पण आता मी न्यायला आलो. एक नंबर मार्केट आहे हे. मार्केट आहे त्याच्या परत पाठीमागे तिकडे लावतात. आता मच्छी वगैरे गेले निघतो. आपली व्हिडिओ इकडेच संपवतो मी. व्हिडिओ नक्की झाली कशी ते सांगा. आवडली तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला टाटा बाय बाय.